श्रीराजन सोडावी ती माया, सोडावे श्रीराजन सोडावी ती माया, सोडावी ती माया. चलो मछिंदर कोर्ट आया. अरे चलो मछिंदर. काका एवढं भारी प्रदर्शन तुम्ही दाखवतो, तुम्ही कुठून आलेत? नारेगावून आलेत का? तुम्ही दरवर्षी येतात का इकडे? दरवर्षी. तुमचं नाव काय आहे? माझं नाव स्वप्नील पवार आहे आणि या दुकानाचं ओनर कोणतं न्यूज आहे आपलं? चांगलं करताय. तुम्ही आता नवीन नवीन याच्यामध्ये काय अजून बदल करणार आहे? खर तर दुनिया डिजिटल होत चालली, लोक प्रोफेशनल होत चाललेली आहेत आणि पहिल्यासारखं आता बहुधा लोकांना झिरमाळ्या लावणं, माग चादरी बांधणं, त्याच लाइटिंगच्या माळा 5-5 वर्ष वापरणं किंवा एक्स्ट्रा पैसे इन्व्हेस्ट करणं हे लोकांना परवडत नाही. तर त्यांच्या खिशाला परवडन असं काय करावं, असं एक नवीन प्लॅनिंग करण्यासाठी प्रयश पार्टी शॉप नारायणगाव, हनुमान चौक नारायणगाव या ठिकाणी स्थायिक आहे आणि होम मिनिस्टर स्वयं मंगेश दत्तात्रय फाकटकर यांचं हे शॉप आहे. तर यांच्या माध्यमातून आम्ही भरपूर असं महाराष्ट्रभर फिरलो, वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्या आणि आपल्या जे काही हे आहेत ग्राहक आहेत त्या ग्राहकांसाठी आपण नवनवीन गोष्टी आणण्याचा प्रयत्न केला. कारण याचं एक मुख्य कारण म्हणजे काय, आपण बहुधा पाहतोय समाजामध्ये भरपूर घटना घडतात. घरातली आई आता वृद्धाश्रमात चाललेली, घरातलं देव रिकाम होत चाललेले, संस्कृती सोडत चाललेले, लोक अर्धनग्न कपड्यापर्यंत पोहोचलेले. मग ह्या भरपूर काही गोष्टींना जसं आपले आई वडील वागतात, आजोबा आजी वागतात, घरातलं बोलणं चालणं हे संस्कार लहान मुलांवर होतात. म्हणून यावेळेसची गणपती थीम अशी आम्ही काहीतरी थोडीशी प्लॅनिंग केली की जेणेकरून समजा आता तुम्ही पाहू शकता एक मूषक थीम आहे या ठिकाणी, त्यानंतर एक वारकरी थीम आहे स्पेशल, छत्रपती शिवाजी महाराज अर्थातच अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची सुद्धा एक सुंदर अशी थीम आम्ही कल्पना करून या ठिकाणी आणलेली आहे. जेणेकरून ही थीम आपण जेव्हा डेकोरेट करू तेव्हा लहान मुलं आवर्जून विचारणार हे पप्पा हे कोण होते, पप्पा ते कोण होते, आणि यातून काय होणार इतिहास सांगितला जाणार. कारण तुम्ही बघू शकता एक 2-3 दिवसापूर्वी 2-4 दिवसापूर्वी एक घटना घडली, 1.5 लाखाच्या आयफोन साठी मुलाने आत्महत्या केली, त्याच्या मागे त्याचे आई वडील सुद्धा गेले. हे का होतंय माहितीये का? कुठेतरी संस्कारांची कमतरता आपल्यामध्ये पडत चाललेली आणि ती संस्कारांची कमतरता पडू नये म्हणून काहीतरी नवीन प्लॅन करण्यासाठी प्रयास पार्टी शॉप नारायणगाव काहीतरी खास आपल्या ग्राहकांसाठी घेऊन येत असतं, दरवेळेस घेऊन येत असतं. आणि शिवाय मुंबई पुण्याला कुठेही जायची गरज नाही. 1400-1500 रुपये किमतीचे सेटअप तुम्हाला इथं फक्त आणि फक्त आम्ही 700 रुपयामध्ये 800 रुपयामध्ये देत असतो, एकदम होलसेल रेट मध्ये. म्हणजे ग्राहकांच्या छोट्या ना छोट्या गोष्टीपासून आम्ही जपत असतो. त्यामध्ये पण तुम्ही पहा लहान मुलांच्या करिअर साठी काय होतं, बहुत आई वडील काय करतात, आपल्या ग्रामीण भागात पिणं खाणं जास्त असतं, त्यामुळं आई वडील काय करतात मुलांच्या करिअरची काळजी करत नाही. आपण काय केलंय, बाहेर मिळणारा 350, 400, 500 रुपयाचा गाला 250 रुपयात ठेवले का 1 लाख रुपये सेव्हिंग करून मुलांच्या शिक्षणासाठी, करिअरसाठी, लग्नासाठी सेव्ह करू शकता. त्याचबरोबर आपण काही गावाची थीम केलेली आहे, कृष्णाची थीम केलेली आहे, घरं दाखवलेली आहेत, त्यानंतर काही या ठिकाणी जातीवदार्थांनी दाखवलेलं आहे. म्हणजे खर तर ज्या ठिकाणावरून हे उत्तमपूर अर्थातच ओतूर, या ओतूर नगरी मधून जगद्गुरु तुकोबारायांना रामकृष्ण हरी हा मंत्र मिळाला आणि इथून रामकृष्ण हरी हा मंत्र अख्ख्या भारतामध्ये, अख्ख्या देशामध्ये, विदेशामध्ये पोहोचला. ते आपलं गाव म्हणजे प्रसिद्ध असलेलं सगळ्या गावांमधलं श्रेष्ठ गाव म्हणजे आपलं उत्तमपूर अर्थात ओतूर. आणि या ओतूर पासूनच पुन्हा एकदा धर्माचा प्रचार करण्यासाठी प्रयास पार्टी शॉप नारायणगाव हा सगळा काही उपक्रम राबवतोय. धन्यवाद सर. तुम्ही आता एवढे मावळे दाखवले, म्हणजे जुनी प्रथा आहे जे आपल्या शिवाजी महाराजांचा जन्म झाला या शिवभूमीमध्ये तुम्ही जे प्रचार करता त्याच तुम्हाला काय वाटतं, तुम्ही याच्याबद्दल काय सांगा? काय होतं पहा, आपण एक संस्कृती प्रधान राज्यामध्ये राहतो, देशामध्ये राहतोय. तर भारताला बहुधा बाहेरून सुद्धा लोक काय बघतात, आपल्या इथे भरपूर प्रकारच्या संस्कृती जपल्या जातात, बरोबर. त्याचप्रमाणे वेशभूषा आहेत, आपल्या इथं वेगवेगळे काम करणारे आहेत, 12 बलुतेदार आहेत आणि या 12 बलुतेदारांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभा केला होता आणि म्हणून ती थीम आम्ही इथं या ठिकाणी उभी केलेली आहे.
का आपण पुन्हा एकत्र आलं पाहिजे. जातीवादासाठी पॉलिटिकल गोष्टीवरून या गोष्टींवरून लढता कामा नये. आपण एकत्र आलो पाहिजे आणि एकत्रीने एकजुटीने पुढे गेलो पाहिजे. कारण काय होतंय, मराठी माणसाची सिस्टीम काय आहे, आमचे भाऊ कायम सांगत असतात, मराठी माणूस काय करतो, एखाद्याने वडापावचं दुकान टाकलं ना का आपण पण वडापावचं टाकायचं, म्हणजे तो पण खड्ड्यात जाऊ दे ना आपण पण जाऊ दे. बरोबर. परंतु मराठी माणूस हा विचार कधीच करत नाही. त्याने वडापावचं दुकान टाकलं ना, आपण काय करू, पावाची बेकरी टाकू, त्याचा पण बिझनेस होऊ दे, माझा पण होऊ दे. ह्या गोष्टी आपल्याला नको व्हायला, म्हणून ती संस्कृती पुन्हा उभी करण्याचा प्रयत्न केलेला आहे या डेकोरेशनच्या माध्यमातून. म्हणून हे सगळे सेटअप आहे. धन्यवाद. आपण सगळी परंपरा जपली आहे. आणि मावळ्यांपासून तर फार आपण भजन कीर्तन काय असेल ते सगळ्यापर्यंत तुम्ही आतापर्यंत एवढं शेअर केलं. असंच पब्लिकने आपल्या मराठी समाजाने जे आहे ते आपण शेअर करायचं ना, असं कोणाला तरी पुढे आणायचं. मराठी समाज आपला पुढे आला पाहिजे. हे तुमचं हे धन्यवाद. ओके.